मराठीतच प्लॅन केला बोलायचा. युवराज सिंग सरांना नंतर मी परत जाताना सगळं सांगेल मी काय काय बोललो तुमच्याबरोबर भाषणात. आम्हाला फार आनंद आहे मला आणि युवराजला की आम्ही इकडे येऊ शकलो. थोडं असं वाटलेलं की होऊ शकतं ट्रिप थोडं मौसमाच्या कारणाने थोडी होऊ शकतं कॅन्सल होईल असं वाटलेलं, पण खुशी आहे की आम्ही इकडे येऊ शकलो. आज मला जे मॅचेस वगैरे इकडे चालू होत्या, इकडे क्रिकेट जे चालू होतं ते बघून फार आनंद झाला आणि थोडंसं कुठे ना कुठे जशी माझ्या क्रिकेटची सुरुवात होती, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मी श्रीरामपूरचा आहे, माहिती आहे की नाही. तर अशा टुर्नामेंट मी भरपूर खेळायचो. तर कुठे ना कुठे मला आज थोडी ती आठवण येत होती की जसं माझं क्रिकेटचं जर्नी सुरू झालेलं. आणि मला म्हणूनच फार ऐकून चांगलं वाटलं की इकडे धनंजयजी मुंडे साहेबांनी आजच्या दिवशी जेव्हा आम्ही आलो इकडे तेव्हा क्रिकेट स्टेडियमची पण घोषणा केली आहे. म्हणजे ते ऐकून मला फार चांगलं वाटलं, कारण टेनिस बॉलने सुरू केलं याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही वरचं क्रिकेट खेळू नाही शकत किंवा क्रिकेट बॉलने खेळू नाही शकत. त्याच्यासाठी फक्त सुविधा पाहिजे असतात. तर जे इकडे परळी शहराला जर अशा सुविधा मिळतील तर जरूरच जे इकडचे क्रिकेटर्स आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म, त्यांना एक संधी जरूर मिळेल. मला असं वाटतं की वरचं क्रिकेट खेळायचं, अजून चांगलं क्रिकेट खेळायचं आणि आपलं नाव करायचं, आपल्या शहराचे नाव करायची संधी जरूरच मिळेल. तर त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट सांगतो. मेहनत करत राहा सगळ्या क्रिकेटर आणि जेवढे पण टीम्स इकडे या टुर्नामेंटमध्ये सामील झालेले त्यांना सगळ्यांना मी कॉंग्रॅच्युलेट करतो आणि पुढच्या वर्षीसाठी ऑल द बेस्ट पण देतो. आज टाईम थोडा कमी आहे पण तुम्हाला सगळ्यांना भेटून फार आनंद झाला. आणि पारितोषिक वितरण जेव्हा आम्ही समारंभ संपू त्याच्यासाठी मी जास्त आता वेळ न घेता कार्यक्रमाच्या पुढच्या विधीसाठी, पुढच्या सगळ्या समारंभासाठी धनंजय मुंडेजींना परत आमंत्रित करतो.